Alpen Pharmaceuticals in association with Higher Secondary Principals Forum. नमस्कार, सुप्रभात. कविता या साहित्य प्रकारावर अगदी मनापासून प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी त्यांची आवडती लाडकी असलेली अशा प्रकारची एक कविता आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे आणि ही कविता आज आपल्याला अभ्यासायची आहे. या कवितेची प्रस्तावना करत असताना मी आपल्याला काही प्रसंग सांगणार आहे आणि या प्रसंगांमधील व्यक्ती कोण आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. जसं की आपल्याला माहिती असेल की पूर्वीच्या काळात, खास करून वेदोत्तर कालखंडात किंवा इंग्रजी आमदानीच्या काळात स्त्रियांचं विश्व हे फक्त चूल आणि मूल यापुरतंच मर्यादित होतं. म्हणजे स्त्रियांनी स्वयंपाक करायचा, धुणी भांडी करायची, घरातली सगळी कामं करायची, परंतु त्यांना शिक्षण दिलं जात नव्हतं आणि ज्ञानाची कवाडं जी आहेत तर ती त्यांच्यासाठी खुली करण्यात आलेली नव्हती. शिक्षणाची आणि ज्ञानाची जी नाडी आहे ती समाजातील मुठभर लोकांच्या हातात होती. त्या काळात काही स्त्रियांचं केशवपन केलं जायचं. म्हणजे समजा एखाद्या स्त्रीचा नवरा गेला असेल तर मग त्या स्त्रीचे केस कापून तिला विद्रूप केलं जायचं. तर काही ठिकाणी स्त्रियांना सती पाठवलं जायचं. म्हणजे एखादी स्त्री, तिचा जर नवरा मेला असेल तर मग त्या नवऱ्याचं जळणारं जे प्रेत आहे किंवा ती जी चिता आहे त्या चितेत त्याच्या पत्नीला ढकलून दिलं जायचं. आणि त्या काळात ज्या छोट्या बालिका आहेत त्यांचे बालविवाह केले जायचे. मराठी साहित्यात जर आपण डोकावून बघितलं तर हरिभाऊ आपटे यांची पण लक्षात कोण घेतो यासारखी कादंबरी किंवा बाबा पदमजी यांची यमुना पर्यटनसारखी कादंबरी, ज्याच्यामध्ये एका करुण म्हणजे विधवेची कहाणी आलेली आहे. तर अशा प्रकारच्या साहित्यातून तत्कालीन काळातील स्त्रियांचे जे सामाजिक प्रश्न आहेत ते प्रश्न त्या काळात साहित्यात देखील व्यक्त झालेले होते आणि साहित्यिक देखील स्त्रियांच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी तयार झाले होते. स्त्रियांनी शिक्षण घेतलं तर धर्म भ्रष्ट होतो, स्त्रियांनी शिक्षण घेतलं तर ईश्वराचा कोप होतो आणि स्त्रियांनी शिक्षण घेतलं तर त्यांना अकाली वैधव्य येतं. म्हणजे त्यांचा नवरा जो आहे तो लवकर मरण पावतो. अशा प्रकारच्या भ्रामक कल्पना आणि गैरसमजुती या जुन्या काळात अस्तित्वात होत्या आणि एकंदर स्त्री जी आहे ती अज्ञानाची खाण असं मानलं जात होतं. तर अशा या काळात, ज्या काळात स्त्रियांच्या शिक्षणासंदर्भात सगळीकडे विरोध होत होता, समाज, एकंदर समाजातील जी परिस्थिती आहे ती प्रतिकूल होती, अशा काळात एका व्यक्तीने स्त्रियांसाठी म्हणजे मुलींसाठी शाळा सुरू केली आणि ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्तींना स्त्री शिक्षणाचे आद्य जनक असं मानलं जातं. सामाजिक सुधारणा गरजेच्या आहेतच, परंतु त्याचबरोबर स्त्री शिक्षणसुद्धा गरजेचं आहे हे त्या व्यक्तीनं हेरलं आणि त्यानुसार मग त्यांनी शाळा सुरू केली. पण त्यांच्या या शाळेत शिकवणार कोण हा मोठा प्रश्न होता. मग त्यांनी काय केलं की त्यांनी आपल्या पत्नीला शिकवलेलं होतं. तर त्यांची जी पत्नी आहे त्या पत्नीलाच त्यांनी त्या शाळेत शिक्षिका म्हणून नेमलं. पण व्हायचं असं की ज्यावेळी त्यांची पत्नी त्या शाळेत शिकवण्यासाठी घराबाहेर पडायची त्यावेळी समाजातील काही लोक तिच्यावरती शेणाचे गोळे फेकायचे किंवा दगड मारायचे किंवा माती टाकायचे आणि तिचं हे जे काम आहे मुलींना शिकवण्याचं काम, ते काम करण्यावाचून तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न करायचे. पण ती जी स्त्री आहे ती डगमगली नाही. लोकांचा विरोध होताच, परंतु आपलं जे काम आहे ते काम त्या स्त्रीनं चालूच ठेवलं आणि आज आपल्याला असं पाहायला मिळतं की आज मुली शिकता आहेत, आज मुली सगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. काही वर्गांमध्ये आपल्याला असं दिसतं की मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्ती आहे. काही स्कूल्स म्हणजे त्यांचे स्टाफ रूम्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लेडी टीचर्स म्हणजे शिक्षिका जास्ती आहेत, शिक्षक कमी आहेत. सांगायचा हेतू एवढाच की आज स्त्रिया सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. पण याचं श्रेय जे आहे ते 1% का होईना आपल्याला त्या व्यक्तींना द्यायला हवं ज्यांनी जुन्या काळात, ज्या काळात महात्मा गांधींचा जन्म देखील झालेला नव्हता, तर अशा काळात या स्त्रियांसाठी काम केलं, ज्यांना स्त्रियांच्या शिक्षणाविषयीची
आंतरिक अशा प्रकारची तळमळ होती, अशा या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्तींना आपण ओळखलं असेलच. ठीक आहे, म्हणजेच आपल्या लक्षात आलेलं असेल. या व्यक्ती आहेत सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले. ज्योतिरावांनी सुरू केलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या सावित्रीबाई फुले आणि भारताच्या इतिहासातील पहिल्या मुख्याध्यापिका होण्याचा मान हा सावित्रीबाईंना दिला जातो आणि त्यांचा जो वाढदिवस आहे हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तर हे सगळं सांगण्यामागचं कारण एवढंच की आज जी कविता आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे ती कविता ही स्त्री शिक्षणासंदर्भात आहे आणि त्यामुळे यांचं स्मरण केल्याशिवाय आपण या कवितेचा प्रारंभ करू शकत नाही. त्याचप्रमाणे त्या काळात, ज्या काळात स्त्रियांच्या शिक्षणासंदर्भात सगळीकडे विरोध होता, अशा काळात काही स्त्रिया शिकल्या, नावारूपाला आल्या आणि त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. तर अशा महत्त्वाच्या ज्या मला वाटल्या त्या 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून ज्यांची आंतरिक तळमळ होती अशा पंडिता रमाबाई आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक आपत्तीतून जावं लागलं. पंडिता रमाबाईंचं कुटुंब जे आहे त्या कुटुंबातील सगळ्या व्यक्ती नाहीशा झाल्या, परंतु पंडिता रमाबाई यांनी आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून संस्कृत शिकवण्याचं जे काम आहे ते चालूच ठेवलं. आणि एवढंच नाही, समाजाकडून झालेला विरोध त्यामुळे नाईलाजाने त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्या परदेशात गेल्या, मुलींसाठी त्यांनी वेगवेगळ्या संस्था सुरू केल्या. तर त्यांचं जे कार्य आहे ते उल्लेखनीय अशा प्रकारचं आहे. त्याच्यानंतर मध्ये आपल्याला दिसतात आनंदीबाई गोपाळ जोशी. या डॉक्टर होण्यासाठी अमेरिकेत गेल्या, परंतु अमेरिकेत जाऊनसुद्धा त्यांनी आपली जी भारतीय संस्कृती आहे ही भारतीय संस्कृती त्या ठिकाणी पाळली, त्याचं म्हणजे जोपासली. परंतु त्यांचं दुर्दैव असं की आनंदीबाई जास्ती वर्षे जगल्या नाहीत. त्याच्यानंतर आहे रमाबाई रानडे. रमाबाई रानडे ज्या आहेत त्या स्त्री हक्क आणि समान अधिकार या चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. या क्षेत्रातील त्यांचं जे कार्य आहे ते उल्लेखनीय आहे आणि भारतीय स्त्री मुक्ती चळवळीसाठी त्यांचं हे कार्य प्रेरणादायी ठरलेलं आहे. एकंदर स्त्रियांचं जे शिक्षण आहे त्या संदर्भात विचार करत असताना मला या ठिकाणी पु ल देशपांडे यांनी खास करून मुलींसाठी लिहिलेलं जे पत्र होतं त्या पत्राचा उल्लेख मुद्दामहून करावासा वाटतो. पु ल देशपांडे आपल्या या पत्रात म्हणाले होते, शाळेत जाणाऱ्या मुलींना सांगावं लागतं की बाई गं, आज तू जी मोकळेपणाने सायकलवरून आणि स्कूटरवरून शाळेत जाते आहेस, पण त्यासाठी फुल्यांच्या बायकोने सनातनी समाजाकडून शेणमार सहन केलेला होता, आगरकरांनी अपमान सहन केला होता, तर अण्णासाहेब कर्व्यांनी अनंत मानसिक यातना भोगल्या होत्या आणि अशा अनेक लोकांच्या पुण्याईचं पाठबळ हे आपल्या मागे असते. तर आज जी कविता आपल्याला अभ्यासायची आहे, ज्याच्यामध्ये आधुनिक स्त्रीला लागलेली शिक्षणाची जी ओढ आहे ती प्रभावी शब्दात व्यक्त झालेली आहे. कवितेचं शीर्षक आहे माये ग माये आणि कवयित्री आहेत संजीवनी बोकील. खरं म्हणजे या कवितेचं मूळ शीर्षक आहे आर्जव. आर्जव या शब्दाचा अर्थ रिक्वेस्ट करणे, विनंती करणे, म्हणजे विनवणी करणे. तर या ठिकाणी एक मुलगी आपल्या आईला विनंती करते की आपलं नाव शाळेतून काढू नकोस, आपल्याला खूप शिकायचं आहे आणि मोठं व्हायचं आहे. कवयित्री आहेत संजीवनीताई बोकील. आजच्या काळातही आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतं की स्त्रिया ज्या आहेत त्यांना शिकण्यासाठी शाळेत पाठवलं जात नाही, म्हणजे मुली ज्या आहेत त्यांना पाठवलं जात नाही. समजा मजूर कुटुंब असेल आणि कुटुंबात मुलगा आणि मुलगी असेल तर मुलाला शाळेत पाठवतात, मुलीला घरी बसवलं जातं. घरातली सगळी कामं जी आहेत ती कामं करण्यासाठी त्या मुलीला घरीच ठेवण्यात येतं. काही ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की मुलाला शाळेत पाठवतात कारण तो वंशाचा दिवा, कुलदीपक वगैरे असतो आणि त्यामुळे मुलगी जी आहे ती किंवा तिला जर शाळेत पाठवलं आणि ती जर शिकली तर त्याचा आपल्याला काय फायदा होणार, कारण मुलीचं लग्न होणार आणि मग ती दुसऱ्यांच्या घरात जाणार. तर अशा प्रकारची मानसिकता जोपासणारी माणसे आपल्या समाजात आहे आणि त्यामुळे मुलीला शिकण्यासाठी शाळेत पाठवलं जात नाही. काही ठिकाणी आपल्याला असं पण पाहायला मिळतं की मुलगी जी आहे
तर ती कॉलेजमध्ये गेली तर मग तिचं वर्तन बिघडतं, म्हणजे तिचं जे कॅरेक्टर आहे, चारित्र्य आहे ते खराब होतं. अशा प्रकारची मानसिकता काही लोकांमध्ये असते आणि त्यामुळे मुलीला जेमतेम शिकवतात आणि नंतर मग घरी बसवतात. तर इथे या कवितेत एक मुलगी आहे जी आपल्या आईला विनंती करते की आपल्याला खूप शिकायचं आहे आणि मोठं व्हायचं आहे, नावलौकिक प्राप्त करायचं आहे, कुटुंबाला चांगले दिवस दाखवायचे आहेत. तर इथे कवयित्रीच्या आहेत संजीवनीताई बोकील. त्यांचा परिचय सुरुवातीला मी आपल्याला करून देतो. कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला आंदोलता दिवा. कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला आंदोलता दिवा. त्याने कुणाचा किनारा उजाळावा अशी अपेक्षाच नाही, पण उजळलीच एखादी पायरी तर त्यानं होणारा जो हर्ष आहे तो नाकारता येत नाही. तर अशा प्रकारच्या कविता लिहिणाऱ्या, या कवितेच्या कवयित्री आणि कविता या साहित्य प्रकारावर अगदी मनापासून प्रेम करणाऱ्या अत्यंत मनस्वी अशा प्रकारच्या कवयित्री संजीवनीताई बोकील. श्रीमती संजीवनी श्रीनिवास बोकील या नवीन पिढीतील कवयित्री आहेत. त्यांनी कविता, अनुवाद, बालकथा अशा प्रकारचं साहित्य लिहिलं. त्यांना अखिल भारतीय कवी संमेलनात मराठी कवितेचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान मिळाला. त्यांच्या कवितेत आपल्याला आधुनिक स्त्रीच्या सुखदुःखांचे दर्शन घडते. त्यांचं प्रसिद्ध साहित्य काळीच कुपी, एकांत रेघेवर, ओंजळीतले आभाळ हे मराठी कविता संग्रह, त्याच्यानंतर एक घूट जिंदगी हा त्यांचा हिंदी काव्यसंग्रह, त्याचबरोबर कादंबऱ्या, बालसाहित्य, लेख इत्यादी. तर माये ग माई या कवितेत ग्रामीण जीवनातील नव्या स्त्रीला लागलेली शिक्षणाची जी ओढ आहे ती प्रभावी शब्दात व्यक्त झालेली आहे. तर इथे मला कवयित्रींचा आणखीन थोडा परिचय करून द्यावासा वाटतो. कवयित्रीच्या आहेत संजीवनीताई बोकील. त्यांचा विचार असा आहे की कविता आपल्याला जगण्याचं प्रयोजन देते. तर एखादा तळ ढवळून काढावा आणि त्याच्यात आपल्याला माणिक मोती सापडावे, तशा प्रकारे कविता आपला तळ ढवळून काढत असते आणि जगण्यासाठी आपल्याला ती बऱ्याच गोष्टी देत असते. त्यामुळे ज्या माणसाच्या आयुष्याला किंवा ज्या माणसाच्या जीवनाला कवितेचा अस्तर नाही तो माणूस कुडकुडत जगत असतो, अशा प्रकारे कवयित्री मानतात आणि कविता हा त्यांचा श्वास आहे. तर इथे कवयित्री संजीवनीताई बोकील, तर त्यांची माये ग माये ही कविता आपल्याला अभ्यासायची आहे. संजीवनीताई बोकील या शिक्षिका आणि त्या असं म्हणतात की त्यांच्यातलं कवी असणं हे त्यांच्या शिक्षकाला पोषक ठरलं आणि त्यांच्यात शिक्षक असणं हे त्यांच्या कवितेला पूरक ठरलेलं आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या सुंदर कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. आता इथे मला कवयित्रीला ही कविता कशी सुचली हे सांगावंसं वाटतं. तर काय झालं की कवयित्री संजीवनी बोकील या त्यावेळी आपटे स्कूलमध्ये शिकवत होत्या, म्हणजे आपटे हायस्कूलमध्ये. आणि त्यावेळी त्यांच्यासमोर अशाच प्रकारची एक मुलगी आली जी ग्रामीण भागातनं येत होती. तर आपटे हायस्कूलमध्ये कसं आहे की त्यावेळेला काही मुलं जी आहेत ती काम करून यायची, धुणी भांडी करायची किंवा लोकांच्या घरी स्वयंपाक करायला जायची आणि त्या ठिकाणी शिकायला यायची. तर एकदा काय झालं, अशीच एक मुलगी कवयित्री समोर आली. ड्रॉइंगचा पेपर होता आणि ही मुलगी चित्र काढण्यात अतिशय मग्न झालेली होती. तिला आजूबाजूच्या सगळ्या जगाचा विसर पडलेला होता. तर ती एकदम तल्लीन होऊन किंवा तिला तंद्री लागली होती, एकरूप होऊन, तन्मय होऊन चित्र काढण्याचं म्हणजे आपलं ते जे काम आहे ती करत होती. आपल्या घरातलं दुःख, दारिद्र्य जे काही असेल त्या गोष्टींवर जणू तिने पडदा टाकलेला होता. तर कवयित्री त्या मुलीकडे बघत होती आणि कवयित्रीच्या मनात प्रश्न आला की समजा ही मुलगी घरी गेल्यानंतर हिच्या आईने हिला सांगितलं की उद्यापासून तू शाळेत जाऊ नकोस, तुझी शाळा बंद, तर मग या मुलीचं काय होणार, तिची अवस्था काय होणार. तर त्याच भावना, तोच विचार कवयित्रीने या कवितेत व्यक्त केलेला आहे. ही कविता करुण बिलकुल नाही, म्हणजे याच्यामध्ये कारुण्य नाही, तर याच्यामध्ये आर्जव आहे, रिक्वेस्ट म्हणजे विनवणी आहे. आणि या कवितेचं आणखी एक वेगळेपण असं की या कवितेत आपल्याला त्या मुलीचा जो पराकोटीचा जो आशावाद आहे तो आशावाद आपल्याला या कवितेत दिसून येतो. आणि म्हणूनच
ही कविता जी आहे ती आपल्याला आवडते. दुसरी गोष्ट अशी की ही कविता जी आहे ती ग्रामीण बोलीत आहे. तर तुम्हाला माहिती असेल की पुणेरी मराठी जरी आपण शुद्ध मराठी असं मानत असलो तरी म्हणजे प्रमाण मराठी जरी मानत असलो तरी या मराठीच्या वेगवेगळ्या बोली आहेत. खानदेशी अहिराणी म्हणजे वऱ्हाडी आहे, चित्पावनी आहे, मालवणी आहे. तशा प्रकारे ही जी कविता आहे ती ग्रामीण बोलीभाषेत आहे आणि त्यामुळे या कवितेचं सौंदर्य आणखीन खुलून येतं. आणि ही कविता ज्यावेळेला आपण वाचायला जातो म्हणजेच बऱ्याच लोकांची ही लाडकी कविता आहे. तर ज्यावेळेला हे कविता वाचायला जातात तर त्यावेळेला त्यांना आठवण येते ती बहिणाबाईंची. कारण बहिणाबाईंचा असाच एक काव्यसंग्रह जो प्रसिद्ध झालेला आहे म्हणजे त्यांच्या मरणोत्तर आणि त्याच्यातल्या ज्या कविता आहेत त्या खानदेशी म्हणजेच बोलीभाषेत आहेत. जसे की आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर अरे जगणं मरणं एका सासाचं अंतर. म्हणजे सास या शब्दाचा अर्थ श्वास किंवा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मियते भाकर. तर अशा प्रकारच्या कविता कवयित्री बहिणाबाईंनी लिहिलेल्या आहेत आणि ज्या ग्रामीण बोलीत आहेत. आणि या ग्रामीण बोलीतलं जे साहित्य आहे किंवा अशा प्रकारच्या ज्या कविता आहेत त्या वाचल्यानंतर खास करून बहिणाबाईंच्या कवितेला उद्देशून प्रल्हाद केशव अत्रे यांनी असं म्हटलेलं होतं म्हणजे प्रस्तावना लिहित असताना की ही जी कविता आहे ग्रामीण बोलीतली ही कविता म्हणजेच अस्सल बावनकशी सोनं आहे आणि ते रसिकांपासून लपवणं हे योग्य नाही. तर ही कविता ग्रामीण बोलीत आहे आणि या कवितेतली जी भाषा आहे त्याच्यातले काही शब्द आपल्याला कठीण वाटण्याची शक्यता आहे, पण मी त्यांचा अर्थ आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यानंतर या कवितेचा आणखीन म्हणजे एक वेगळेपण आहे की या कवितेला एक प्रकारची लय आहे. खास करून या कवितेतले काही जे शब्द आहेत जसे की भराभरा किंवा घळाघळा हे शब्द संवेदना निर्माण करत असताना आपल्याला दिसतात. यमक सारखा अलंकार या कवितेत आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एका लयीत आपण ही कविता वाचू शकतो. तर मी कवितेचं वाचन करतो. माये ग माये नग तोडू माझी साळा लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. परवा आमच्या बाई म्हणल्या का नाही तुमची पोरगी डोक्यानं लई बेस हाई. तवापून एकच सपान पडतंय मला लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. बेबीताई देणार आहेत त्यांची बुकं भयानच पडतीन बघ थोडंसं पैक. पण एक नवं काम हाय मिळणार मला पण माये ग माये नग तोडू माझी साळा. फाट उठन रंग्या मंग्याला बघन भाकरी बी भराभरा थापून टाकन. बकरीची घाण लोटून जाईन पाण्याला पण माये ग माये नग तोडू माझी साळा. थोड्याशा बी खर्चात नाही पाडणार तुला. गणवेश फाटलाय पण चालल मला. रिबनी नग दप्तर नग नग पैसं खायला पण माये ग माये नग तोडू माझी साळा. मी जाणते ग माये तुझ्या काळजाच्या कळा 5 कच्ची बच्ची आणि दारुड्या दादला. पण मी हाय ना तुझ्या संग दुःख झेलाया पण माये ग माये नग तोडू माझी साळा. आणि माये जेव्हा लय शिकून लंबर काढीन पहिला तेव्हा तुझं डोळं भरून येत्याले ना घळाघळा. त्यो आसरू माझ्यासाठी हाय सोन्याचा गोळा पण माये ग माये नग तोडू माझी साळा. माये नग तोडू माझी साळा. तर इथे एका मुलीने आपल्या आईला केलेली विनंती आहे, आर्जव आहे. मराठी साहित्यात स्वतःच्या कविता लिहून म्हणजे स्वतः सादर करणारे अशा प्रकारचे बरेच कवी आपल्याला दिसतात. त्यापैकी एक म्हणजेच संजीवनी बोकील, जसं की मंगेश पाडगावकर किंवा आपल्या गोव्यातील बोरकर, विंदा करंदीकर. तर यासारखे जे कवी आहेत किंवा त्यांनी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत, त्याचे कार्यक्रम केलेले आहेत. तशा प्रकारे कवयित्री संजीवनीताई बोकील यांनी ही कविता एका मुलाखतीत म्हटलेली होती. तर मला असं वाटतं की आपण ही त्यांची कविता त्यांच्या तोंडून जर ऐकली तर दुधात साखर असं म्हणूया. तर आपण ही कविता त्यांच्या तोंडून ऐकूया. माये ग माये नग तोडू माझी साळा लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. परवा आमच्या बाई म्हणल्या का नाही तुमची पोरगी डोक्यानं लई बेश हाय. तवा पण एकच सपान पडतंय मला लई लई शिकून
मोठं व्हायचं आहे मला. बेबी ताई देणार आहेत त्यांची बुक, वह्यांनाच पडतीन बघ थोडंसं पैक, पण एक नवं काम हाय मिळणार मला. माये ग माये नग तुडू माझी साळा, फाटवटन रंग्या मंग्याला बघन, भाकरी बी भराभरा थापून टाकन, बकरीची घाल लोटून जाईन पाण्याला. पण माये ग माये नग तुडू माझी साळा, मी जाणते ग माये तुझ्या काळजाच्या कळा. 5 कच्ची बच्ची नि दारुड्या दारला, पण मी हाय ना तुझ्या संग दुःख झेलाया. माये ग माये नग तुडू माझी साळा. आणि माये जेव्हा लई शिकून लंबर काढीन पहिला, तेव्हा तुझं डोळं भरून येतील ना घळा घळा. तो अश्रू माझ्यासाठी हाय सोन्याचा गोळा. माये ग माये नग तुडू माझी साळा, माये नग तुडू माझी साळा. इथं आपल्या लक्षात आलेलं असेल की कवितेचं जे सेकंड लास्ट कडवं आहे, मी जाणते ग माये तुझ्या काळजाच्या कळा, त्याचं वाचन करत असताना आपला आवाज जरा खाली येतो, कारण त्या कडव्यात त्या आईचं दुःख आहे, तिच्या हृदयाच्या गाभाऱ्यात असलेलं दुःख त्या कडव्यातून व्यक्त होताना आपल्याला दिसतं. आणि शेवटचा जो भाग आहे, म्हणजे शेवटचं जे कडवं आहे, त्या कडव्यात त्या मुलीचा एक प्रकारचा निर्धार आहे, तिची जिद्द आहे, चिकाटी आहे, परिश्रम करण्याची तिची जी वृत्ती आहे ती आपल्याला त्या कडव्यात दिसून येते आणि त्यामुळे आपला आवाज जरा वर जातो. परंतु एरवी बाकीची कविता आपण एका लयीत या ठिकाणी म्हणू शकतो. तर इथे कठीण शब्द जे आहेत कवितेतील, म्हणजे ग्रामीण बोली असल्यामुळे काही शब्द आपल्याला कठीण वाटण्याची शक्यता आहे. पण एक लक्षात घ्यायचं की कुठलीही जी बोली आहे ती अशुद्ध नसते. तर या ठिकाणी ही कविता अशुद्ध आहे असा आपण गैरसमज करून घेऊ नये. कवितेतील कठीण शब्द असे आहेत, नग, नग म्हणजे नको, माझी म्हणजे शुद्ध मराठीत माझी असं म्हणतो आपण, साळा शाळा, लई म्हणजे खूप, पुष्कळ किंवा भरपूर, त्याच्यानंतर तवापून याचा अर्थ तेव्हापासून, सपान म्हणजे स्वप्न, वह्या म्हणजेच वह्या, पैका या शब्दाचा अर्थ पैसे, फाटवटन, फाटा म्हणजे पहाटे, सूर्य उगवण्यापूर्वी, गणवेश म्हणजे गणवेश युनिफॉर्म, दुःख याचा अर्थ दुःख, आणि लंबर शेवटच्या कडव्यात जो शब्द आहे, पहिला लंबर घ्यायचा आहे, याचा अर्थ तिला पहिला क्रमांक घ्यायचा आहे, नंबर घ्यायचा आहे. आता आपण कवितेकडे वळूया. म्हणजे सुरुवातीचा भाग पहिलं कडवं, माये ग माये नग तोडू माझी साळा, लय लय शिकून मोठं व्हायचं आहे मला. तर मुलगी आपल्या आईला विनंती करते. ती आपल्या आईला काय सांगते की आई आपली शाळा तोडू नकोस, म्हणजे शब्दशः अर्थ न घेता तिला असं म्हणायचं आहे की शाळेतून आपलं नाव काढू नकोस, कारण आपल्याला खूप शिकायचं आहे. आता ही जी मुलगी आहे तिला शिकून समाजाची सेवा करायची, देशाची सेवा करायची वगैरे तशातला भाग नाही. असा एक मोठा उच्च विचार अजून तिनं केलेला नाही, कारण ती छोटी आहे आणि त्यामुळे अगोदर आत्मकल्याण आणि त्याच्यानंतर मग विश्वकल्याण, तर याविषयी तिला तिच्या शिक्षकांनी सांगितलेलं असेल. तर ही जी मुलगी आहे तिला शिकून आपल्या आईला चांगले दिवस दाखवायचे आहेत. जे कुटुंब जे दारिद्र्यात आहेत, जी गरिबी आहे, त्या गरिबीवर तिला मात करायची आहे. त्यामुळे त्या आईला म्हणते लई लई शिकून मोठं व्हायचं आहे मला, तर आपल्याला खूप शिकायचं आहे, पुढं पुढं जायचं आहे. तर इथे आई तिचं नाव शाळेतून का काढत असेल, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे दारिद्र्य, घरातली गरिबी, ते मुख्य कारण असेल. आणि त्या घरात 5 छोटी छोटी मुलं आहेत, कच्ची बच्ची म्हणजे चिल्लर, तर त्या मुलांना सांभाळण्यासाठी त्या आईला असं वाटत असेल की आपण मुलीला घरी बसवायचं. कदाचित आई जी आहे ती कामानिमित्त बाहेर जात असेल आणि त्यामुळे छोट्या मुलांना सांभाळण्यासाठी ही मुलगी तिला ती घरी बसवण्याचा कदाचित प्रयत्न करत असेल. पण मुलगी जी आहे ती मात्र जिद्दी आहे. तर मुलांकडे जे गुण असायला हवे, जिद्द, चिकाटी, परिश्रम करण्याची वृत्ती, या सगळ्या प्रकारचे गुण आपल्याला या मुलीच्या अंगी दिसतात. आणि एवढंच नाही, ती स्वावलंबी आहे. तिच्यामध्ये एक प्रकारचा उदंड अशा प्रकारचा आत्मविश्वास आहे, म्हणजे कॉन्फिडन्स आहे की आपण शिकणारच. तर मला या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं की जर आपल्याला आयुष्यात यश प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्यामध्ये
तीन गोष्टी असायला हव्यात, तीन महत्त्वाच्या. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती म्हणजे इच्छा असायला हवी, की आपण अमुक काहीतरी होणार, तर त्याविषयीची इच्छा असायला हवी. त्याच्यानंतर म्हणजे इच्छा म्हणजे महत्त्वाकांक्षा असायला हवी. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे ध्यास असायला पाहिजे. तर ती जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी त्या गोष्टीचा ध्यास लावून घेणं महत्त्वाचं आहे. आणि तिसरी आणि महत्त्वाची जी या ठिकाणी गोष्ट जी आपल्याकडे असायला पाहिजे ती म्हणजेच तो ध्यास असल्यानंतर ते ध्येय आपण प्राप्त करणारच अशा प्रकारचा आत्मविश्वास असायला हवा, श्रद्धा असायला हवी. तर या मुलीकडे या सगळ्या प्रकारचे गुण आहेत. एक दिवस काय झालं असेल की त्या मुलीची जी आई आहे ती शाळेत गेलेली होती आणि तिथे त्या आईशी बोलत असताना बाई तिला म्हणाली की तुमची ही जी मुलगी जी आमच्याकडे शिकते आहे ना ती खूप हुशार आहे, चांगली आहे. लई बेस म्हणजे हुशार. बेस हा बेस्ट म्हणजे इंग्लिश शब्द तिनं वापरला की तुमची ही जी मुलगी आहे ती हुशार आहे. हिला जर तुम्ही चांगल्या प्रकारे शिकवलं, प्रोत्साहन दिलं, प्रेरणा दिली तर कदाचित तुमच्या कुटुंबाला ती चांगले दिवस दाखवणार. कारण मुलांचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो. तर इथं बाई जी आहे ना या शाळेतली, त्या बाईनं त्या मुलीला हुशार म्हटलं आणि ते बाईचं वाक्य त्या मुलीने ऐकलं आणि तिला असं वाटलं की बाईने आपल्याला हुशार म्हटलेलं आहे. बाकी कोणी म्हटलं तर सोडून द्या, पण ज्यावेळी एखादी बाई आपल्याला हुशार म्हणते म्हणजे आपण खरोखरच हुशार आहे. तर त्या बाईने तिचा आत्मविश्वास जागवण्याचं काम केलेलं आहे. मला इथे असं वाटतं की अशा प्रकारची बाई त्या मुलीला शाळेत भेटलेली आहे हे तिचं सुदैव आहे. कारण बाई या शब्दात, बाबा या शब्दातला बा असतो आणि आई या शब्दातलं ई असतं आणि दोन्ही प्रकारच्या भूमिका, दोन्ही प्रकारचे रोल त्या बाईला त्या शाळेत करायचे असतात. तिला मुलांची शिक्षिका पण व्हायचं असतं आणि पालक पण व्हायचं असतं. त्यामुळे मुलांमध्ये जे गुण आहेत, चांगले गुण, ते गुण हेरून त्यांना प्रोत्साहन देण्याची अतिशय म्हणजे गरज असते. आणि ही जी बाई आहे ती खरोखरच आपल्या त्या पेशाला योग्य अशा प्रकारे म्हणजे न्याय देणारी, मुलांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी आहे. कधीकधी कसं असतं की शाळेत मुलं जे आहेत त्यांना आई म्हणजे त्यांचे शिक्षक जे आहेत ते गाढव किंवा मूर्ख, तुला काही जमणार नाही वगैरे असं परत परत म्हणतात. आणि घरी पण त्यांचे जे पालक आहेत मुलांना ते त्यांना गाढव असं म्हणतात, मूर्ख असं म्हणतात. आणि मग कालांतराने त्या मुलाला किंवा त्या मुलीला असं वाटतं की आपण गाढवच आहे आणि मूर्खच आहे आणि आपल्याला आयुष्यात काहीच जमणार नाही. पण ही जी बाई आहे ही बाई मात्र अशा प्रकारची नाही. ती त्या मुलीला प्रेरणा देते आणि बाईने तिचा आत्मविश्वास जागवण्याचं काम केलं. म्हणून त्या दिवसापासून तिला एकच स्वप्न पडत आहे. तवापून या शब्दाचा अर्थ तेव्हापासून, सपान या शब्दाचा अर्थ स्वप्न. आणि ते स्वप्न असं आहे की लई लई शिकून मोठं व्हायचं आहे. तर ती मुलगी आईला सांगते की बाईनं आपल्याला हुशार म्हटलेलं आहे, त्यामुळे आपण शिकणार आणि आपल्याला भविष्यात शिकायचं आहे. तुला या कुटुंबाला चांगले दिवस दाखवायचे आहेत. तर इथे पहिलं कडवं झाल्यानंतर तिथे आपल्याला वाक्य तोडल्यासारखं जाणवतं आणि त्याच्यानंतर मग दुसरं कडवं सुरू होतं. पण मध्ये आईनं तिला एक प्रश्न विचारलेला असेल, त्याला आपण इंग्लिशमध्ये रीडिंग बिटवीन द लाईन्स असं म्हणतो ना. तर आईने त्या मुलीला प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर हे पुढच्या कडव्यात आहे. तर ती जी आई आहे त्या मुलीला विचारते, ठीक आहे तू शाळेत जाणार, शिकणार, पण आपली परिस्थिती तशी नाही. तर इथे शाळेत जाण्यासाठी पुस्तके पाहिजेत, वह्या म्हणजे नोटबुक्स पाहिजेत, दप्तर पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी तुला कोण देणार? तुला शिकायचं आहे, मान्य आहे, पण हे साहित्य तुला कोण देणार? तर मुलगी जी आहे ती हुशार आहे. शिकायचं असेल तर मग सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून आपण शिकू शकतो. इथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांचं उदाहरण आपण घेऊ शकतो. बालपणी काम केले आणि ते शिकलेत. भावाचं दुकान होतं, त्या दुकानावरती बसायचे. त्याच्यानंतर मग दुसरा एक भाऊ होता, त्याच्याबरोबर समुद्रकिनाऱ्यावर शिंपल्यांचे जे तोरण आहेत ते विकण्यासाठी जायचे, वर्तमानपत्र विकायचे. आणि अशा प्रकारे बालपणी शिकल्यानंतर हा जो माणूस आहे तो मोठ्या पदावरती गेल्याचं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे ही मुलगी जी आहे हिला पण शिकायचं आहे. तर ती काय म्हणते, तू काळजी करू नकोस आई, बेबीताई आपल्याला बुकं देणार. बुकं म्हणजे टेक्स्ट बुक. आता तर सुरुवातीचं जे शिक्षण आहे 14 वर्षापर्यंतचं तर ते मोफत केलेलं आहे.
पुस्तकं जी आहेत ती मुलांना शाळेत दिली जातात. एवढंच नाही तर माध्यान्ह आहार दिला जातो. तर सगळ्या प्रकारच्या सुविधा आज सरकारनं मुलांसाठी दिलेल्या आहेत. मुलांना फक्त शिकायचं असतं. तर ही मुलगी काय सांगते की तू काळजी करू नको, बेबीताई आपल्याला बुकं देणार, टेक्स्टबुक देणार, आपण जुने टेक्स्टबुक वापरणार. वह्यानंच पडतील बघा थोडंसं पैकं, पण नोटबुक्स जे आहेत ते जुने वापरून चालणार नाही, कारण ते नवीन कोरे करकरीत पाहिजेत. तर हे या ज्या वह्या आहेत तर त्याच्यासाठी थोडेसे पैसे लागणार. पैकं या शब्दाचा अर्थ पैसे. पण ती आईला सांगते, पण तू काळजी करू नकोस, आपल्याला एक नवीन काम मिळणार, पण एक नवं काम आहे मिळणार मला. आता या मुलीला गावात कुठल्या प्रकारचं काम मिळू शकेल? तर एखाद्या माणसाच्या घरी जाऊन धुणी भांडी करायची, किंवा मग एखाद्याच्या बागेत जाऊन त्या झाडांना पाणी द्यायचं. तर तशा प्रकारचं काम करून ही मुलगी शिकणार आणि म्हणजेच ते काम केल्यानंतर तिला जो पैसा मिळणार तो पैसा आपण आपल्या शिक्षणासाठी वापरणार, असं ही मुलगी आईला सांगते. पण पैसे नाहीत किंवा गरिबी आहे हे कारण सांगून तू आपली शाळा तोडू नकोस, शाळेतून लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊ नकोस, असं ती आपल्या आईला या ठिकाणी विनवणी करताना सांगते आहे. त्याच्यानंतर परत तिला आई प्रश्न विचारते, ठीक आहे तू सकाळी शाळेत जाणार आणि संध्याकाळी तू गावात जाऊन कुणाच्या तरी घरात वगैरे काम करणार, पण मग घरातली कामं कोण करणार, तुझा बा? असा प्रश्न आईनं रागानं तिला विचारलेला असेल आणि त्याचं उत्तर आपल्याला या पुढच्या कडव्यात सापडतं. तर मुलगी जी आहे ती असं म्हणते, सकाळी आपण शाळेत जाणार, संध्याकाळी आपण गावात काम करणार, पण घरातली कामं करण्यासाठी आपण फाटं उठन. फाटं म्हणजे पहाटे. पहाटे म्हणजे 8 वाजता नाही, तर पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी 4:30 वाजता 5 वाजता ती उठणार, रंग्या मंग्याला बघन. तर त्यांच्या घरात जी छोटी छोटी भावंडं आहेत त्या भावंडांना आपण सांभाळणार. एका विद्यार्थ्याने मला काही वर्षांपूर्वी प्रश्न विचारला की रंग्या मंग्या बैलांची पण नावं असू शकतात. ठीक आहे, कारण त्यांच्या घरात बकरे आहेत, गावातील कुटुंब आहे, गाई गुरं पाळणारं, त्यामुळे कदाचित बैल पण असू शकतात. त्यामुळे बैलांचा किंवा गुरांचा तो गोठा जो आहे तो आपण साफ करणार. त्यांची जी घाण आहे ती काढायची असते, बाजूला एका खड्ड्यात नेऊन ती टाकायची असते, त्यांना चारा द्यायचा असतो, पाणी द्यायचं असतं. तर ही सगळी कामं आपण करणार. त्यानंतर भाकरी बी भराभरा थापून टाकन. तर ती आपल्या आईला सांगते की आपण भाकरी थापण्याचं काम करणार. तर इथे कदाचित मजूर कुटुंब आहे आणि त्यामुळे तिचे जे वडील आहे ते कामावरती जात असताना शिदोरी घेऊन जात असेल आणि त्याच्यासाठी भाकऱ्या पाहिजे. तर इथं ती आपल्या आईला सांगते की आपण भरभर तुला भाकऱ्या थापून देणार, भाजायचं काम तू करू शकतेस, म्हणजे आपण तुला तुझ्या कामात मदत करणार. बकरीची घाण लोटून जाईन पाण्याला. आता त्यांच्या घरात बकरे आहेत. आता याच्या बकऱ्या आहेत तर त्याची जी घाण आहे ती ग्रामीण भागात खत म्हणून वापरली जाते. तर ही बकरीची जी घाण आहे ती बाजूला करून आपण भरून ठेवणार. त्याच्यानंतर पाणी भरण्यासाठी जाणार. तर त्यांच्या घरात नळ नाही, गावात एखादी सार्वजनिक विहीर असेल किंवा एखादं तळं असेल, एखादा झरा असेल किंवा सार्वजनिक नळ असेल, तर त्या ठिकाणी आपण पाणी भरण्यासाठी जाणार. तर घरातली सगळी कामं करण्यासाठी आपण पहाटे उठणार. पण माये म्हणजे आई, नग तोडू माझी शाळा, तर आपली शाळा मात्र तू तोडू नकोस, कारण आपल्याला खूप शिकायचं आहे, ते आपलं स्वप्न आहे. मग आई तिला परत विचारत असेल की ठीक आहे, नाही म्हटलं तरी शाळेत जाण्यासाठी थोडा तरी खर्च येणारच. तर अशा वेळी आपण काय करायचं, तर त्यावेळेला ती आपल्या आईला सांगते, थोड्याशा बी खर्चात नाही पाडणार तुला. नाही म्हणजे नाही, आपण शाळेत जाणार, शिकणार, परंतु त्याच्यासाठी तुला काहीच खर्च करायची गरज नाही. तर आपण आपला खर्च स्वतःच करणं, म्हणजे ती स्वावलंबी बनायचं आहे तिला. गणवेश फाटलाय पण चालेल मला. तर तिचा गणवेश जो आहे तो फाटका आहे, पण ती आईला काय सांगते की आपण फाटका गणवेश घालून शाळेत जायला तयार आहे, कारण शाळेत जाण्याचं मुख्य प्रयोजन म्हणजे शिकणे. लोक आपली टवाळी करणार, आपल्याला हसणार, या गोष्टींकडे ती दुर्लक्ष करणार. तिला फक्त शिकायचं आहे. रिबनी नग, दप्तर नग. नग म्हणजे नको, आपल्याला रिबनी नकोत केसांना बांधण्यासाठी, दप्तर पण नको. नग पैसं खायला,
तर इंटरवलला कॅन्टीनमध्ये गिळण्यासाठी म्हणजे खाण्यासाठी तिला पैसे पण नको आहेत, पॉकेट मनी नको आजच्या शब्दात सांगायचं झाल्यास. तर ती आईला सांगते की आपण शाळेत जाणार, त्याच्यासाठी तुला एक पै देखील खर्च करायची गरज नाही. तर सगळ्या प्रकारचा आपला खर्च आपण स्वतः करणार. तर इथे कधीकधी आपल्याला उलटं पाहायला मिळतं. काहीच्या म्हणजेच काही मुली किंवा काही मुलगे आपल्या आईवडिलांना असं सांगतात की आपल्याला अमुक अमुक गोष्ट पाहिजे आणि ती दिल्याशिवाय आपण शाळेत जाणार नाही. म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये इमोशनल म्हणजे ब्लॅकमेलिंग करतो असं म्हणतो ना, तशा प्रकारे. किंवा पालकच मग मुलांना सांगतात की तुम्ही शाळेत चला, तुम्हाला पाहिजे त्या सगळ्या वस्तू देतो, गाडी, मोबाईल, ट्युशनला पाठवतो, परंतु फक्त शिकण्याचं काम करा. तरी पण काही मुलं शिकत नाहीत आणि इथे यांची परिस्थिती अनुकूल नाही तर प्रतिकूल आहे. कुठल्याच गोष्टी तिला मिळत नाही, तरी पण या मुलीला शिकायचं आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे एक प्रकारचा जो आशावाद आहे की आपण शिकणार, नावलौकिक प्राप्त करणार, अशा प्रकारचा आशावाद या मुलीच्या अंगी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे जे कडवं आहे याच्यामध्ये आईच्या हृदयातील जे दुःख आहे ते दुःख व्यक्त होताना दिसतं. मी जाणते ग माये तुझ्या काळजाच्या कळा. खरं म्हणजे या आईला आपली मुलगी शिकलेली नको असं आहे का? आईला पण वाटतं की आपल्या मुलीनं शिकावं, पण बिचारीचा नाईलाज आहे. तर इथं आईचं जे दुःख आहे ते पुढच्या ओळीत व्यक्त झालेलं आहे. घरात 5 कच्ची बच्ची आहेत, छोटी छोटी मुलं आहेत, नी दारुड्या दादला. नवरा जो आहे त्याला दारूचं व्यसन आहे आणि त्यामुळे कदाचित तिचा हा जो नवरा आहे, दादला म्हणजे नवरा, हा तिला दारूचं व्यसन असल्यामुळे मारझोड करत असेल, तिचे पैसे काढून घेत असेल आणि मुलांकडे लक्ष देत नसेल. त्यामुळे आईला सगळं करावं लागतं. या आईला त्या मुलांना पण सांभाळावं लागतं आणि बाहेर जाऊन काम पण करावं लागतं. त्यामुळे आईच्या मनात असा विचार आलेला असेल, जसं मी आपल्याला मगाशी सांगितलं की आपली जी मुलगी आहे तिनं घरी बसायचं आणि या छोट्या भावंडांना जपायचं. तर तशा प्रकारे मुलगी हुशार आहे आणि इथे या कडव्यात मुलीचा आणखी एक गुण आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे अकाली प्रौढत्व. 18 वर्षे आणि त्याच्यानंतरचं वय त्याला आपण प्रौढ असं म्हणतो. पण ही जी मुलगी आहे ती छोटी आहे, शाळेत जाणारी, पण तिला अकाली प्रौढत्व आलेलं आहे. परिस्थितीमुळे शहाणपणा आलेला आहे. आपली परिस्थिती वाईट आहे, आपले लाड करणारे कुणी नाहीत याची या मुलीला पुरेपूर जाणीव आहे आणि परिस्थिती वाईट असल्यामुळे एक प्रकारचा शहाणपणा तिला आलेला आहे. तसा आपण आपला जो दुसरा धडा अभ्यासला प्रकाशपाठ, त्याच्यामध्ये माशेलकर जे आहेत तर त्यांच्यात आपल्याला अशा प्रकारचं अकाली प्रौढत्व त्यावेळेला दिसून येतं. तर त्यांनी जसं हालअपेष्टा सहन करून शिक्षण घेतले, तर तशा प्रकारे ही जी मुलगी आहे तर ती पण सांगू इच्छिते की आपण सगळ्या प्रकारची कामं करून शिकायला तयार आहे आणि एवढंच नाही, तुझं दुःख काय आहे त्याची पण आपल्याला जाणीव आहे असं ती आपल्या आईला सांगते. पण पुढचं वाक्य जे आहे म्हणजे पुढची जी काव्यपंक्ती आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. पण मी आहे ना तुझ्यासंग दुःख झेलाया. मला असं वाटतं अशा प्रकारची मुलगी त्या घरात असणं हे त्या आईचं सुदैव आहे, नशीब आहे. ती मुलगी आईला काय सांगते, आपण आहे तुझ्याबरोबर, तू एकटी नाही आहेस, आपण आहे. हे जे दुःख आहे ते आपण दोघींनी मिळून झेलूया, म्हणजे शेअर करूया, वाटून घेऊया. आता तिचा जो बाप आहे त्याला दारूचं व्यसन आहे, त्या बापाला ती बदलू शकत नाही, परंतु आईचं जे दुःख आहे ते हलकं करण्याचा प्रयत्न ही मुलगी या ठिकाणी करते आणि तशा प्रकारचा आपला विचार ती आईला बोलून दाखवते. आणि आता शेवटचं कडवं, याच्यामध्ये मुलगी असं म्हणते, आन माये जेव्हा लय शिकून लंबर काढीन पहिला. तर आपण काय करणार, खूप शिकणार, इतकं ज्ञान आपण प्राप्त करणार की आपण पहिला नंबर घेणार आणि आपण पहिला लंबर म्हणजे नंबर घेतल्यानंतर तुझे जे डोळे आहेत ते अश्रूंनी भरून येणार. तर हे जे अश्रू आहे त्याला आपण आनंदाश्रू असं म्हणतो. तेव्हा तुझं डोळं भरून येतेले ना घळाघळा. तर आपल्या मुलीला आपण काहीच दिलं नाही, कुठलीच गोष्ट दिली नाही, तरी पण आपली मुलगी शिकली आणि तिने पहिला नंबर घेतला. त्यामुळे आई अक्षरशः रडणार, तिच्या डोळ्यातनं ते जे अश्रू आहेत ते टपटप खाली पडणार. नुसते अशा डोळ्यांच्या कडा ओल्या होणार नाही
किंवा डोळ्यांमध्ये असे वरवरचे अश्रू येणार नाही, तर आई जी आहे ती घळाघळा रडणार. ते अश्रू त्या मुलीसाठी सोन्याच्या गोळ्यासारखे आहे. तर इथे माणूस जो आहे तो शक्यतो 2 प्रसंगी रडतो असं आपण म्हणतो. ज्या वेळेला अतिशय दुःख असेल त्यावेळेला अश्रू येतात डोळ्यांमधून, किंवा ज्या वेळेला आपल्याला अतिशय आनंद होतो त्यावेळेला पण अश्रू येतात, त्याला आनंद अश्रू असं आपण म्हणतो. आणि काही मुलं मग असं सांगतात की कांदा कापताना वगैरे अश्रू येतात आपल्या डोळ्यांमधून. तर तो विनोदाचा भाग वेगळा आहे. पण ही जी मुलगी आहे हिला इथं असं म्हणायचं आहे की आपल्याला आईच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू बघायचे आहेत आणि ते आनंदाचे अश्रू आपल्यासाठी सोन्याच्या गोळ्यासारखे मौल्यवान आहे. सोनं जसं आपल्याला मौल्यवान असतं तर तशा प्रकारे ते अश्रू आपल्यासाठी अतिशय किमती आहेत. कधी एकदा ते अश्रू आपल्याला दिसतात त्या दिवसाची ही मुलगी वाट पाहते, प्रतीक्षा करते. तो जो दिवस आहे तो तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय अशा प्रकारचा दिवस असेल, किंवा द गोल्डन डे ऑफ हर लाईफ असं आपण म्हणूया. तिच्या आयुष्यातला सुवर्णाक्षरात कोरून ठेवावा, लिहून ठेवावा अशा प्रकारचा तो दिवस असेल. त्या दिवसाची ही मुलगी वाट पाहते. तर जसं मी मगाशी सांगितलं, काही पालक जे आहेत ते मुलांना सांगतात की आपण तुला पाहिजे त्या वस्तू देतो, तुम्ही फक्त शिका. पण काही मुलं शिकत नाहीत. पण या ठिकाणी या मुलीला शिकावंसं वाटतं. कुठल्याच वस्तू तिला मिळणार नाहीत, बरोबर, तरी पण तिची शिकण्याची जी जिद्द आहे, चिकाटी आहे, परिश्रम करण्याची तिची वृत्ती, कष्टाळू वृत्ती या कवितेत आपल्याला दिसून येते. आणि मग ती परत एकदा आईला विनंती करते की माये ग माये न ग तोडू माझी शाळा. तर आपली जी शाळा आहे ती शाळा तोडू नकोस, शाळेतून आपलं नाव काढू नकोस, कारण आपल्याला खूप शिकायचं आहे आणि मोठं व्हायचं आहे. तर इथे या कवितेवर आधारित जो महत्त्वाचा प्रश्न आहे, माये ग माये या कवितेत ग्रामीण मुलीची शिक्षण घेण्याची तळमळ इथे कशी दिसून येते. तर या प्रश्नाला एकूण 5 गुण आहेत आणि कविता जी आहे ती एक कवितेचा रसिक म्हणून जसं आपण या कवितेतनं आनंद घेतो त्याचप्रमाणे ही जी कविता आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातनं पण महत्त्वाची आहे, सोपी आहे. काही विद्यार्थ्यांना ही कविता कठीण का वाटते, कारण ते ग्रामीण बोलीत असल्यामुळे. परंतु हा जो प्रश्न आहे या प्रश्नात आपण या कवितेचा पूर्ण जो सारांश आहे तो सारांश लिहायचा प्रयत्न करायचा. काही मुद्दे मी या ठिकाणी काढलेले आहेत. ग्रामीण मुलीची शिक्षण घेण्याची तळमळ या कवितेत आपल्याला दिसून येते. ती आईला शाळा तोडू नको अशी विनवणी करते, आर्जव करते. मुलगी हुशार असल्याची पावती बाईकडून मिळालेली आहे. तेव्हापासून शिकून मोठे होण्याचे स्वप्न ही मुलगी बघते आहे. बेबीताई तिला पुस्तके देणार, फक्त ज्या वह्या आहेत तर त्याच्यासाठी थोडे पैसे लागणार. पण ते पैसे मिळवण्यासाठी गावात जाऊन एखादं काम करण्याची या मुलीची तयारी आहे. फाटका गणवेश घालून किंवा दप्तर न घेता म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीत वगैरे पुस्तके घालून शाळेत जायची या मुलीची तयारी आपल्याला दिसून येते. खायला देखील तिला पैसे नकोत, कारण तिला शिक्षणाचा ध्यास आहे, महत्त्वाकांक्षा आहे. पहिला नंबर घेण्याचे या मुलीचे स्वप्न आहे आणि आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू बघण्याची इच्छा ही मुलगी व्यक्त करते. तर अशा प्रकारे हे जे उत्तर आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मुद्दे मांडलेले आहेत आणि हा प्रश्न आपल्या बोर्डच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं पण महत्त्वाचा आहे. तसेच या कवितेवर एक संदर्भ पण येऊ शकतो जो महत्त्वाचा आहे. तो या ठिकाणी मी अधोरेखित केलेला आहे. तो अश्रू माझ्यासाठी हाय सोन्याचा गोळा. अश्रू म्हणजे अश्रू माझ्यासाठी, माझ्यासाठी. हाय म्हणजे आहे. तर इथे या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना त्याचे 2 परिच्छेद आपण करायला हवे. पहिला जो परिच्छेद म्हणजे पहिला जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये संदर्भ येणार आणि दुसरा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये स्पष्टीकरण येणार. तर 3-3 असे एकंदर 6 गुण या प्रश्नाला आहेत. संदर्भ लिहित असताना सुरुवातीला आपण कवितेचं नाव लिहायचं. तर आपण असं ते नाव लिहित असताना आपण पूर्ण वाक्य लिहायचं, फक्त कवितेचं नाव लिहू नका. तसं केलं तर आपले गुण कमी होण्याची शक्यता. तर आपण असं लिहायचं की प्रस्तुत काव्यपंक्ती माये आणि कंसात आर्जव, कारण मूळ कवितेचं शीर्षक आर्जव असं आहे. माये ग माये या कवितेतून घेण्यात आले आहेत. त्याच्यानंतर या
कवितेची कवयित्री आहे संजीवनीताई बोकील. कवयित्रीचं नाव लिहायला 1 गुण. आणि या कवितेत काय आहे, त्या कवितेचा तो जो आशय आहे तो लिहायला आपल्याला 1 गुण आहे. तर ग्रामीण मुलीची शिक्षण घेण्याची तळमळ या कवितेत आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे संदर्भ लिहायचा. मग परिच्छेद जो आहे दुसरा, त्याच्यामध्ये आपण ती जी ओळ आहे ती एक्सप्लेन करायची थोडक्यात. आईला शाळा तोडू नको म्हणून ही मुलगी विनवणी करते. मुलगी हुशार असल्याचे बाईंनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शिकून मोठे होण्याचे स्वप्न ही मुलगी पाहते आहे. घरातील सगळे कामे करून शिकण्याची या मुलीची मानसिक तयारी आहे. पहिला नंबर तिला मिळवायचा आहे आणि आईच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू बघायचे आहेत. तर आईच्या डोळ्यामधील हे जे अश्रू आहेत हे तिच्यासाठी सोन्यापेक्षा मौल्यवान आहेत. तर संदर्भ आणि स्पष्टीकरण या प्रश्नाला एकूण 6 गुण आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकात स्वाध्याय त्याच्यासाठी तवा चुल्यावर हे पुस्तक वाचण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्या जोडीलाच मी आणखीन 2 महत्त्वाची पुस्तके जी प्रत्येक विद्यार्थ्याने वाचायलाच हवीत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची जाणीव असायला हवी अशा प्रकारची 2 पुस्तके. एक आदर्श स्त्रीरत्ने, याच्यामध्ये जुन्या काळातल्या ज्या स्त्रिया आहेत त्याच्यामध्ये झाशीची राणी, मदर तेरेसा यांच्याविषयीची माहिती आपल्याला वाचायला मिळते. मालतीबाई दांडेकर यांचं हे पुस्तक आहे आणि ही कविता खास स्त्रियांसाठी होती. आणि त्यामुळे दुसरं जे पुस्तक मी निवडलेलं आहे ते भारतीय नारी, लेखक आहेत साने गुरुजी. प्रत्येक कालखंडात नारीचं बदलणारं जे रूप आहे ते या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय नारी नावाचं आणखी एक पुस्तक विवेकानंदांनी लिहिलेलं आहे, स्वामी विवेकानंद, पण ते वेगळं आहे आणि हे या ठिकाणी वेगळं आहे. तर अशा प्रकारे आधुनिक स्त्रीला लागलेली जी शिक्षणाची ओढ आहे ती या कवितेतून प्रभावी शब्दात व्यक्त झालेली आहे. धन्यवाद. Prudent Scholars, powered by Lupin Pharmaceuticals. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस.